बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। अक्कलकोट तालुक्यातून आता एक मोठी बातमी समोर येत आहे। गोकुळ शुगर विरोधात अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला आणि विष प्राशन आंदोलन करत लक्ष वेधून घेतले आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर विरोधात अक्कलकोट तालुक्यातील आरळी येथील हरणा नदीला जोडणाऱ्या पळसोड्यात आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी 2023 पासून थकीत ऊस बिलासंदर्भात जलसमाधी आणि विष प्राशन आंदोलन केले। नेमके आंदोलन करताना शेतकरी यांचं काय म्हणणं होतं पाहूयात आजच्या या खास बातमीतून। या बातमीचा आढावा घेतला आहे लोकप्रधान चॅनलचे पत्रकार नारायण घंटे। काही करा मेरू तुमच्या हात जोडून पाया पडतो, आम्हाला पिलं मिळून द्या साहेब, आम्हाला न्याय मिळवून द्या। नाही म्हणलं तर त्या गोकुळच्या घरासमोर जाऊन आता उद्या तुम्ही सोडवलंय नाहीतर आत्महत्या करणार आहे बघा साहेब, एवढं बोलतो। दत्ता शिंदे, दत्ता शिंदे, शेतकऱ्याची बिलं। माझं नाव शिवशरण विठोबा काळे। माझे वडील एक आज 100 वर्षापासून माझ्या आजोबापासून शेतीचा व्यवसाय आहे म्हणतात। आणि हे आरळी गाव असं आहे, हे आरळी गाव म्हणजे सोलापूर जिल्हा, इकडे सिद्धरामेश्वर, इकडे तुळजाभवानी आणि इकडे स्वामी समर्थ। ह्या गोकुळ शुगर कारखान्याने आम्हाला फसवले, आमच्या शेतकऱ्याची उसण नेले, आम्हाला गोडी गुळाबीण बोलता आणि तिथे गेले की अरे तुरीची भाषा करून तुम्ही काय करून घ्यायचं करून घ्या म्हणले ते। आम्ही ह्याच्यामुळे कंटाळ आले, 3 वर्ष झाले आमचे बिलं अडकून टाकले। उसण न्यायच्या टायमाला ओढ बोलतं, हे करताय, ह्याच्यामुळे आम्हाला कंटाळून आले। आणि यांनी शेतकऱ्याचे पैसे असा वापर करताय स्वतःच्या बायकोचा वाढदिवस करण्यासाठी 1-1 कोटी गाडी त्यांनी बायकोला भेट देतं। हे शेतकऱ्याचे पैसे हे हरामखोरांनी घेऊन त्यांनी शेतकऱ्याचं जीवन संपवण्याचा आनंद ठेवला आम्हाला। इतकं वैताग आलं ह्याच्यामुळं आमच्या घरातले 2-3 शेतकरी आत्महत्या करून घेतले, कारखान्यावर आंदोलन केलं तरी आमची कोण सुद्धा दाद द्यायला तयार नाही। मेहरबानी तुम्ही आम्हाला याचा न्याय मिळवून देऊन आम्हाला या शेतकऱ्याला आमचे गेलेले पैसे मिळवून द्यावं आणि ह्या समजा आरळी गावच्या शेतकऱ्यांना, शेजारगावच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावं। ह्या भाड्याने असं केलं, शेतकऱ्याच्या जीवावरती लुबाडणूक केली। ॲक्च्युली ह्याला कारखान्याचा परवाना नसताना गव्हर्नमेंटला पैसे देऊन, साखर उठायला पैसे देऊन परवाना नसताना गुळासाठी गाळप केले, गाळप करून यांनी आमची शेतकऱ्याची फसवणूक केली आणि ह्याच्यावरती पोलीस केस करून FIR फाडून ह्याला तात्काळ अटक करा आणि या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्या। नाही म्हणलं आता आंदोलन करून परत चाले साहेब, आमचे लग्नाचे मुली आहेत, बहिणी आहेत, कसं लग्न करायचे, जीवन कसं जगायचे। एक तर शेतकऱ्याला समजेकडनं एक लात मारले झाले, निसर्ग थोडं येतंय थोडं मारतंय, पाऊस आली की कल्पा पडतंय, शेतीवर काळा मावा पडतंय। अहो काय या शेतकऱ्याची दशा झाली, शेतकऱ्याला वाढली नाही साहेब सध्या ह्या जगामध्ये, शेतकऱ्याचं कोणी नाही साहेब। आम्ही मला गावची परिस्थिती आमची झालेली आहे, तुम्ही काय करा मेहरबान की आमच्या शेतकऱ्याचे पिलं वाढवून द्या साहेब, तुमच्या हातून कळकळीतून द्या आणि ह्या बदमाशाला तात्काळ अटक करा शासनाने। शासन बी मादर द्या साहेब, असल्याला परवानगी दिली नाही त्याला गाळप करून सुद्धा त्याला आणि पाठीशी घालतंय आणि आम्हाला सांगतंय मी अजित पवारकडनं आणतो, मी मुंडेकडनं आणतो, मी काय मुख्यमंत्री फडणवीसकडनं आणतो। ह्या समजा मादरचोद लोकांनी शेतकऱ्याची दिशाभूल करू लागले साहेब। ते बघायला गरीब शेतकरी काय करावं काय नाही अशी परिस्थिती आमची करून ठेवलेली आहे साहेब। आणि तात्काळ आम्ही ह्या मायबापाला सांगतो तुम्हाला सगळं आमच्या पिला द्या, आम्हाला त्याच्यात देणं घेणं नाही आहे। त्यांनी परदेशात जाऊ द्या, समुद्रात जाऊन वाढदिवस करू द्या, 10 कोटीच्या गाडीमध्ये फिरू द्या, काय आमचं देणं घेणं नाही साहेब। आमचे ऊस गेले, ऊस नेले तर ऊसाचे बिलं द्या, नाही जर बिलं दिलं तर आम्ही जलसमाधी घेणार आहे, नाहीतर विष पेणार आहे साहेब। आता विषाची बाटली सुद्धा आमच्याजवळ तयार आहे साहेब, आम्ही ऊस घेतल्याशिवाय पर्याय नाही। नमस्कार, मी आरळी गावातील रहिवासी असून माझं नाव अतुल शिवशरण काळे आहे। आमचं गोकुळ शुगर कारखान्याला 100 टन ऊस गेलेला आहे।
ऊस घेताना इथं सर्व गोड बोलून सर्वांना 15 दिवसात बिलं देतो म्हणून आमचं कारखान्याला ऊस घेऊन गेलेलं आहेत. आमचंच नाही तर पूर्ण गावातलं कारखाना आमचं जवळजवळ इथं एक 10-15 किलोमीटर जवळ असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आमचं इथं ऊस घातलेला आहे. 15 दिवसात ऊस देतो म्हणून जवळजवळ 6 महिने होऊन गेले. आता नवीन गाळपाला सुरुवात होणार आहे 2 महिन्यामध्ये. तरी आमचं अजून गावामध्ये कुणाचंच बिल दिलं गेलं नाही. तिथं आंदोलन करायला गेलं तर काय करायचं करा, आत्महत्या करा, मला मारा, काय करायचं करा म्हणून तिथं हकलवून देऊन पाठवतात. आणि स्वतः दत्ता शिंदे हे कारखाने आता सध्या लंडनमध्ये जाऊन शहरामध्ये क्रिकेटची मॅच बघत बसलेले आहेत. इथं शेतकरी मारायला लागलेले आहेत. त्याचं कुणाला देणं घेणं नाही, सरकारला बी देणं घेणं नाही ना शासनाला देणं घेणं नाही, कुणालाच नाही. माझं फक्त एवढंच विनंती आहे की जेवढं विधानसभेमध्ये आमदार लोक, खासदार लोक जेवढं मुद्दा शेतकऱ्यांचा मांडता तेवढा ऊस बिल न दिल्यामुळे ह्याच्यामुळं का तुम्ही मांडत नाही, मला एवढं विनंती आहे. सर्वांनी याची सर्व सोलापूर जिल्ह्यातले आमदार खासदारांनी याची दखल घ्यावे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावं एवढंच मी विनंती करतो. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.